जिंतूर येथे 29 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 10 वाजता सर्व आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन सकल आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। तरी आपल्या न्याय आणि हक्कासाठी निघणाऱ्या या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिंतूर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे। जिंतूर येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या संख्येने आदिवासी समाजाने या मोर्चामध्ये सहभागी होणं ही काळाची गरज आहे। आज आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक समाजाच्या घुसखोरीचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते। त्याच पद्धतीने शासन ज्या आदिवासींचे रिक्त जागा आहेत ते भरायचं त्याने सोडून दिलेलं आहे शासनाने, आणि वरून आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाड्यावर द्या, किरायाने द्या, भाड्यावर द्या अशा प्रकारचे जे माननीय मंत्री महोदय चंद्रकांत बावनकुळे साहेब ते अशा प्रकारे जर कायदे काढत असतील तर हे आदिवासींच्या विरोधामध्ये कायदे, तर कुठेतरी आदिवासींचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करते की काय असा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे। आणि त्याच्यामुळे आदिवासी समाज त्याच्या संविधानिक हक्कासाठी या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि अनेक आमदार महोदयांनी एक स्पर्धाच लावलेली आहे की आदिवासींच्या ज्या आरक्षणासाठी इतर समाजासाठी ते पत्र देत सुटलेले, तर निश्चितच त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी ॲट्रॉसिटीचे कायदे लावले पाहिजे। त्यांच्यावर जे आमदार महोदय, जे खासदार महोदय आदिवासींच्या विरोधामध्ये त्यांना काय अधिकार दिलाय घटनेनं आणि ते कोणत्या बळावर हे करतायत, आणि निश्चितच त्यांना पण येत्या इलेक्शनमध्ये, येत्या निवडणुकीमध्ये येथील आदिवासी समाज त्यांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। जर तुम्ही आदिवासी समाजाच्या पोटावर पाय देण्याची भूमिका घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आदिवासी समाजही त्यांच्या गावामध्ये फिरू देणार नाही। ही भूमिका या ठिकाणी आदिवासी समाजाने आज घेतलेली आहे। त्यामुळे येत्या पुढं आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये कोणती भूमिका इतर राजकीय पक्षाने घेतली नाही पाहिजे आणि इतर राजकीय कार्यकर्त्यांनी नाही घेतली पाहिजे। जे या ठिकाणी आम्ही भारतीय संविधानाला मानणार आहोत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे, जे सर्व समाजाला घेऊन चाललेलं आहे, या घटनेला आम्ही मानणारे माणसं। त्यामुळं या येणाऱ्या जिंतूर येथील मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। तसेच उद्या हदगावला आहे, नंतर पुसदलाही आहे, त्याच्यानंतर नांदेडलाही मोर्चाचं आयोजन आहे। तर तेथील सर्व समाज बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने आदिवासी समाजाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पाऊल उचलावं, नाहीतर त्याचे परिणाम निश्चितच गंभीर होतील, हे मात्र या ठिकाणी शासनानं लक्ष दिलं पाहिजे।